हॅलो स्टुडंट, आज आपण बघणार आहोत डिव्हिजन ऑफ मोनोनॉमियल बाय मोनोनॉमियल. फर्स्ट जे काही एक्झाम्पल आहे ते काय तुमचं डिवाइड 15p³ डिवायडेड बाय 3p. म्हणजे आपल्याला काय करायचं आहे, 15p³ कशाने डिवाइड करायचं आहे, 3p ने. चला तर मग आपण आता हे जे काही एक्झाम्पल आहे ते सॉल्व करूया. आता इथं जे काही आपण रेग्युलर डिव्हिजन करतो सेम आपल्याला तसंच डिव्हिजन करायचं, फक्त डिफरन्स एवढाच आहे की इथं तुम्हाला जो काही 15 आहे त्याच्यासोबत एक व्हेरिएबल आहे p आणि त्याचा पॉवर आपल्याला मेन म्हणजे ऑर्डर रिअरेंज करायचा आहे. असं रिअरेंज करायचा की जेणेकरून आपल्याला जो काही दिलेला आहे इथं 15p³ म्हणजे तो p³ आला पाहिजे. मग इथं आपल्याला माहिती 3 5 किती होतो 15. आता p चा जो काही पॉवर आहे तो आपल्याला ॲडजस्ट करायचा आहे का जेणेकरून तो p³ आला पाहिजे. मग आपल्याला माहिती p² आणि p किती म्हणणार आहे p³. म्हणून आपण काय केलं, हा 15p³ आणि 3p, मग काय केलं 5p² म्हणजे किती येणार आहे 3 5 जा 15 p × p² किती झाला p³. आणि हे दोघांचं जर सबस्ट्रॅक्शन केलं तर तुम्हाला रिमाइंडर किती येणार आहे 0. नंतर काय आहे नेक्स्ट एक्झाम्पल काय आहे 9 -9x आणि -36x⁴. म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे कारण 36 आणि x⁴ आला पाहिजेत, पण हा जो काही 36 दिलेला आहे तो कोणता आहे मायनस. म्हणजे आपल्याला काय आला पाहिजे प्लस आला पाहिजेत जेणेकरून म्हणजे ते किती येणार आहेत मायनस आणि प्लस 0 येईल. चला तर मग आपल्याला जो काही रेग्युलर आहे 9 किती जा 36 होतो 4 जा, मग इथं 4 घेतला. आता मला काय करायचं आहे याच्यासोबत जो काही x आहे त्याचा पॉवर ॲडजस्ट करायचा आहे. आता इथं काय x आणि आपल्याला पाहिजे किती x⁴ म्हणजे मला किती घ्यावं लागणार आहे x³ आणि हे किती होऊन जाणार आहे 9 4 जा हा -36x⁴. तर हे मायनस मायनस काय होऊन जाणार आहे प्लस. आपण जो काही सबस्ट्रॅक्शन करतो तो मायनस आणि हा जो काय आहे 9 4 जा -36 हा मायनस मायनस काय होऊन जाईल प्लस. म्हणजे काय -36x⁴ आणि +36x⁴ किती येणार रिमाइंडर 0. तर नेक्स्ट जे काही एक्झाम्पल आहे ते काय -m आणि 5m². आता इथं आपल्याला काय करायचं आहे 5 आला पाहिजेत आणि mचा पॉवर किती आला पाहिजेत 4. आता इथं काय -m म्हणजे किती 5 आणि mचा पॉवर किती ॲडजस्ट करायचा आहे 2. म्हणजे आपल्याला काय करावं लागणार आहे m घ्यावं लागणार आहे. म्हणजे किती होणार आहे -m 5m. मग इथं किती येणार आहे मायनस आणि हा काय तुमचा मायनस. म्हणजे आपल्याला काय इथं हा जो काय आहे हा काय घ्यावा लागणार आहे मायनस, जेणेकरून हे काय होऊन जाणार आहे मायनस मायनस प्लस. -5m आणि -m आणि काय -5m मायनस मायनस काय होऊन जाणार आहे प्लस. म्हणजे किती आला 5m² + 5m² + 5m² आणि इथं जो काही सबस्ट्रॅक्शन आहे मग किती राहणार का रिमाइंडर 0. आता नेक्स्ट जे काही एक्झाम्पल आहे ते काय आहे 2y³. मग इथं काय करायचं आहे आपल्याला -20y⁵. आता आपल्याला काय करायचं आहे 20 आणि yचं पॉवर किती ॲडजस्ट करायचं आहे 5. आपल्याला माहिती आहे 2 10 किती होतो 20 आणि yचं पॉवर जर तुम्हाला 5 जर ॲडजस्ट करायचं असेल तर आपल्याला काय करावं लागणार आहे इथं क्यूब आहे म्हणजे काय घ्यावं लागणार आहे स्क्वेअर. पण हा जो काही 10 आहे तो काय घ्यावं लागणार आहे मायनस. म्हणजे काय होऊन जाईल आपण सबस्ट्रॅक्ट करतो रेग्युलर, मग काय येणार आहे 2 10 जा 20 आणि y³ आणि y² आणि हा जो काही तुमचा 2 आणि 10 यांचं साईन कोणतं आहे अपोजिट म्हणजे काय येणार मायनस. म्हणजे इथं काय होऊन जाणार आहे मायनस मायनस प्लस. म्हणजे हा -25⁵ आणि +25⁵ किती येणार रिमाइंडर 0. या पद्धतीने तुम्हाला काय करायचं आहे मोनोनॉमियलचं डिव्हिजन करायचं आहे. यामध्ये आपण काय केलं मोनोनॉमियलला मोनोनॉमियलने डिव्हाइड केलं. नेक्स्ट काय करणार आहे आपण पॉलिनॉमियलला मोनोनॉमियलने डिव्हाइड करणार आहे.
व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा.